मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर तुम्ही भरला असेल आणि तो फॉर्म अप्रूव्ह झालेला तुम्हाला मेसेजही आला असेल आणि तरीही अजून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील, तर त्याचं एक मुख्य कारण असू शकतं, ते म्हणजे तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक नसणं. हे फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच नाही, तर सर्व योजनेसाठी ॲप्लिकेबल आहे. जसं शेतकऱ्यांना 2,000 रुपये असतील किंवा आणखी जे काही तुमची सबसिडी असेल ठिबकची वगैरे, त्यासाठीही लागू पडतं. तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असलं पाहिजे. हे सर्व योजनेसाठी आहे, त्यामुळे एकदा केलं तर सर्व योजनेसाठी कामाला येईल. आता आपण पुढच्या 1-2 मिनिटात बघू की तुमचं अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे तुम्ही स्वतः कसं चेक करू शकता आणि नसेल तर लिंक कसं करू शकता. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अगोदर आपण बघू तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का नाही. आता जास्तीत जास्त लोक मोबाईलचा वापर करतात, त्यामुळे आपण हे मोबाईलवर चेक करू. तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरही करू शकता, पण जास्तीत जास्त लोकांच्या सोयीसाठी इथे आपण मोबाईलवर करू. यासाठी तुम्हाला UIDAIच्या वेबसाईटवर जायचं आहे. हे तुम्ही गुगलमध्येही टाईप करू शकता, माय आधार UIDAI, आणि त्यानंतर सर्च केल्यानंतर जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता. इथे तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबरसोबत रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर जो आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर खाली थोडंसं स्क्रोल करून तुम्ही बँक सीडिंग डिटेल्समध्ये जाऊन तुमचा कुठला बँक अकाउंट या आधार कार्डशी लिंक आहे हे तुम्हाला समजेल. जर आधार कार्डशी बँक अकाउंट लिंक नसेल तर कुठलीही बँक दाखवणार नाही, आणि जर बँक अकाउंट लिंक्ड असेल तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि तुमचं जे काही बँक अकाउंट लिंक असेल त्या बँक अकाउंटची माहिती दाखवेल. आता इथे तुमचं बँक अकाउंट लिंक असेल तर चांगलंच आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक हप्त्याचे पैसे पडले पाहिजेत. पण तुमचं बँक अकाउंट लिंक नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला बँक अकाउंट लिंक करण्यासाठी सांगावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स आणि तिथे एक त्यांचा फॉर्म असेल लिंक करण्यासाठी, तो फॉर्म भरून द्यावा लागेल. त्यासोबत तुम्हाला तुमचं पासबुक झेरॉक्सही द्यावं लागेल. आणि एकदा बँकेने तुमचा फॉर्म प्रोसेस केला की 48 तासाच्या नंतर तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक होईल. आता परत 48 तासानंतर अगोदर दाखवल्याप्रमाणे आधार कार्ड नंबर आणि OTP टाकून लॉग इन करून चेक करू शकता की तुमचं बँक अकाउंट लिंक झालं आहे का नाही. जर नसेल तर परत बँकेत जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता. खूप साऱ्या केसेसमध्ये बँक लवकर अपडेट करत नाही, त्यामुळे तुमचं अकाउंट आणि आधार कार्ड लिंक होत नाही. त्यामुळे बँकेत परत जाऊन तुम्हाला बँकवाल्यांना तगादा लावावा लागेल की माझं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करा लवकरात लवकर. आणि एकदा तुमचं आधार कार्ड लिंक झालं तुमच्या बँक अकाउंटशी, त्यानंतर तुम्ही परत लॉग इन करून आधार कार्ड नंबर, आधार कार्डशी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकून तुम्ही लॉग इन करून परत चेक करू शकता आणि तिथे तुम्हाला दिसेल तुमचं बँक अकाउंट लिंक झालं आहे. बस एवढंच छोटंसं अपडेट होतं, कारण खूप साऱ्या लोकांचे पैसे यामुळे येत नाहीत. त्यांचा फॉर्म भरलेला आहे बरोबर, त्यांचा फॉर्म अप्रूव्हही झालेला आहे, पण आधार कार्ड नंबर आणि बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे लोकांना पैसे पडत नाहीत. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.